नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपल्या सर्वांचं आपल्या या यूट्यूबवर चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिव लातूर या पट्ट्यातील ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा आणणारे असे मोहा तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील मूळ रहिवासी स्वर्गीय ज्ञानदेव भाऊराव मडके मोहेकर यांची आज 99वी जयंती आणि आजपासून अण्णांच्या शतक महोत्सवी जयंतीच्या कार्यक्रमाला प्रारंभ झालेला आहे. आज या तळमळीनं अण्णांनी ज्ञानप्रसारक मंडळाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील कळंब भूम तालुका, लातूर जिल्ह्यातील लातूर आणि औसा तालुक्यातील मातोळा या परिसरात शैक्षणिक संस्था उभा करून असंख्य गोरगरीब ग्रामीण भागातील तरुणांना शिक्षणाची गोडी लावली, त्यांना त्यांचं आयुष्य घडवण्यात मदत केली. अशा अण्णांचं कार्य पुढच्या अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरणारं असंच आहे. अण्णांनी माध्यमिक शाळा, विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग आणि कळंब शहरात महाविद्यालय स्थापन केले. त्यांनी सुरू केलेल्या ज्ञानप्रसारक मंडळाची स्थापना त्यांनी येरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथे केली. येरमाळा येथील माध्यमिक विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय, मोहा येथील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, पारा, पिंपळगाव, लिंगी, कन्हेरवाडी, जवळा आदी अशा छोट्या अशा गावात अण्णांनी माध्यमिक शाळा सुरू केल्या आणि या माध्यमिक शाळेचा उपयोग आजपर्यंत 30-40 वर्षात असंख्य विद्यार्थ्यांना झालेला आहे. आणि यातून मग काही विद्यार्थी शासकीय सेवेत मोठ्या हुद्द्यापर्यंत गेले आहेत आणि आजही ज्ञानप्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतलेलं. निशिकांत देशपांडे हे राज्यपालाचे विशेष अधिकारी म्हणून मुंबईत काम करतात. त्याचबरोबर सारोळ्याचे डोईफोडे कस्टम इन्कम टॅक्स खात्यात आयुक्त पदापर्यंत त्यांनी पोचलेले अधिकारी होते. अनेक शेतकी अधिकारी झालेले आहेत. विविध खात्याचे उपसंचालकापर्यंत अनेकांनी मजल मारलेली आहे. तर डॉक्टर, इंजिनियरची संख्या मोजता येणार नाही एवढी आहे. तर अशा या अण्णांच्या आज 99व्या जयंतीनिमित्त कळंब शहरातून शैक्षणिक दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. कळंब शहरातील विद्याभवन हायस्कूलच्या मैदानावर ही शैक्षणिक रॅली निघाली. शिवाजी चौक, जुन्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इमारत जिथं होती, म्हणजे जुनी विद्याभवन शाळा जिथं भरत होती, त्या परिसरातून ती मग शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय आहे. आणि तिथं आज अण्णांच्या 99व्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणाचा. आजच्या या शैक्षणिक दिंडीत जवळा, अंगरूळ, कन्हेरवाडी, येरमाळा, मोहा आणि कळंबच्या ज्ञानप्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी
मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी आपल्या अनेक अनेक कलागुण या शैक्षणिक रॅलीत सादर केले आणि ते कळमकरांना भावले पण. हे सर्व कार्यक्रमाच्या आयोजनात संस्थेचे सचिव, माजी प्राचार्य डॉक्टर अशोक मोहेकर, संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक आबासाहेब बारकुल, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत भगवान, विद्याभवनचे मुख्याध्यापक, त्याचबरोबर संस्थेचे संचालक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असलेले प्राध्यापक संजय कांबळे, संचालक आणि महाविद्यालयाचे ज्ञानप्रसारक मंडळाचे कर्मचारी असलेले वसंत मडके आदी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती आणि या मंडळीनंच आजच्या कार्यक्रमाचं नियोजन पण केलेलं. आज धाराशिव शहरात जिल्हा परिषदेच्या वतीनं एक दिवसाची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाला आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार विक्रम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या एक दिवसाच्या कार्यशाळेत विविध खात्यांच्या माहिती, त्यात काय काय करायचं आहे याचंही झालं आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून आजपासूनच सुरू झालेला आपलं जीव धाराशिव संकल्प 2030 या आपण कार्यक्रमाचं हे झालं. या थीम हॅशटॅगवर आता इथून पुढं जिल्हा परिषदेचे विविध कार्यक्रम आणि विविध विकास कामे होणार असून या हॅशटॅगच्या गीताचं अनावरण पण या कार्यक्रमात झालं. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी केलं. त्यांनी विविध मागण्या ग्रामविकास मंत्र्याकडे सादर केल्या. त्यात जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ 5 वर्षाचा करा, जिल्हा परिषदेची नवीन इमारतीसाठी जी होणार आहे ती इमारत सर्व सुखसोयीयुक्त आणि जिल्हा परिषदेचा सर्व खात्यांचा कारभार यातून एका ठिकाणून व्हावा अशी करा आदी मागण्याचं निवेदन त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना दिलं. या कार्यक्रमात बोलताना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही इमारती एकत्रित त्याचं बांधकाम करा, भव्य आणि टुमदार इमारत बांधा आणि हे बांधकाम PPP अंतर्गत करा अशी मागणी पण यावेळी बोलताना केली. आमदार विक्रम काळे यांनीही या कार्यशाळेला मार्गदर्शन केलं. या कार्यशाळेसाठी खास असा तंबू, जो की वॉटरप्रूफ तंबू होता, तो उभारण्यात आलेला होता आणि या तंबूत हजारोच्या संख्येने जिल्ह्यातील नागरिक कार्यशाळेला उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान, रुग्णांना फळ वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आदी कार्यक्रम पार पडले. पण या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्याग करून शिवसेना पक्षात गेलेले धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनीही समाज माध्यमावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिष्ट चिंतनाची पोस्ट टाकलेली आहे. आणि पोस्ट टाकल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचवल्या की हे असं कसं काय झालं, काय याच्यात वेगळं काहीतरी यांच्या डोक्यात आहे का. परंतु ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याप्रमाणेच परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतनाची पोस्ट टाकलेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि बरीच वर्ष त्यांच्याबरोबर ह्या संजय जाधव आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी काम पण केलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणं त्यात गैर ते काय, आणि त्यांनी ती शुभेच्छा देऊन आपल्या याचं हे केलेलं आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.